दुसरा येथे बसल्या सर्वांना माझा मानाचा मुजरा. नमस्कार नमस्कार नमस्कार. माझे नाव स्नेहा बालाजी टोपारे आहे. मी इयत्ता 9वी क मध्ये शिकत आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजी नवर्ग व इथे जमलेले माझे बालमित्रांनो मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाविषयी 2 शब्द सांगणार आहे. तरी तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. आमचा मराठवाडा जन्मभूमी संतांची, कर्मभूमी कलावंतांची, 8 जिल्ह्यांचा मजबूत चिरबंदी वाडा, त्यातील प्रत्येक तालुका म्हणजे सुंदर फुलांचा सडा, असा आमचा मराठवाडा, असा आमचा मराठवाडा. इथल्या जिल्ह्यांची काय सांगावी महती, इथल्या जिल्ह्यांची काय सांगावी महती, ज्यांनी देशात गाजवली आपली कीर्ती, ज्यांनी देशात गाजवली आपली कीर्ती. ऐतिहासिक वारसांचा आहे सागर, ऐतिहासिक वारसांचा सागर, अशी आमची राजधानी संभाजीनगर, अशी आमची राजधानी संभाजीनगर. गोदावरी काठावरील समृद्ध शहर नाते, गोदावरी काठावरील समृद्ध शहर नाते, गुरुद्वाराच्या इथला आहे प्रत्येकाला वेळ, गुरुद्वाराच्या इथला आहे प्रत्येकाला वेळ. जिथे तुळजाभवानीचा अखंड आशीर्वाद, जिथे तुळजाभवानीचा अखंड आशीर्वाद, गोरोबा काका देतात प्रत्येकाला हकेला साध, असे पावन शहर म्हणजे आमचे उस्मानाबाद, आमचे उस्मानाबाद. कृषी विद्यापीठाची नांदी येते, गोड असे प्रत्येकाची वाणी, असे मोठे शहर म्हणजे परभणी. जिथे शिक्षण गंगेचा वाहत राहतो पूर, अशी शैक्षणिक शहर म्हणजे लातूर. इथल्या मोसंबीची होऊ शकत नाही कशाची तुलना, असे कृषी शहर म्हणजे जालना. संत नामदेवाची जन्मभूमी ही गरजत असे, त्यांचे सदा अभंग आणि बोली, असे धार्मिक शहर म्हणजे हिंगोली. असा 8 जिल्ह्यांचा प्रदेश आमचा फक्त त्यासाठी सांडले अनेक वीरांनी आपले रक्त. तेव्हा झाला मराठवाडा निजामशाहीतून मुक्त, तेव्हा झाला मराठवाडा निजामशाहीतून मुक्त. आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीय असण्याचा, आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा.